आता आपण श्लोक नंबर 7 मध्ये बघूया. श्लोक नंबर 7 हा गीतेच्या खूप महत्वाच्या श्लोकांपैकी एक श्लोक आहे. इथून सगळा परिस्थिती बदलून जाते. तर हा श्लोक काय आपण बघूया. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयसा निश्चित तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वां प्रपन्नम. तर इथे अर्जुन काय म्हणतो, शिष्यस्तेहम. आता हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला प्रगती करण्यासाठी एक मार्गदर्शकाची आवश्यकता असते आणि असाच मार्गदर्शक आपल्याला अध्यात्मामध्ये पण गरजेचा आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो असा मार्गदर्शक असतो त्याला गुरु म्हणतात. याची आपण खूप विस्तारित चर्चा कर्णधार या विषयामध्ये पण आपण केलेली आहे. तर गुरूंची काय गरज आहे त्याच्याबद्दल प्रभुपाद तात्पर्यात पहिले काही ओळख लिहितात की जीवन जगताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोंधळाची परिस्थिती आपोआपच निर्माण होते. कारण तुम्ही आता जेवढे काही आयुष्य जीवन जगले असाल 20, 25, 30 वर्ष, बऱ्याचदा आपल्याला माहिती कशी गोंधळाची परिस्थिती येते तेव्हा समजत नाही की नेमकं काय करायचं. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे अत्यावश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय ही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. तद्विज्ञानार्थम समित्पानी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, की एक श्लोक आहे वेदांमध्ये की तत् म्हणजे परमसत्य किंवा भगवंतांना जर जाणायचं असेल तर व्यक्तीने काय केलं पाहिजे, गुरुमेवाभि गच्छेत. आणि गुरुकडे कसं जायचं, समित पाणी. समित पाणी म्हणजे पाणी म्हणजे हात. आपण म्हणतो ना पाणी ग्रहण म्हणजे लग्नामध्ये पाणी ग्रहण असतो. पाणी म्हणजे हात, समित म्हणजे लाकडं. तर गुरुकडे जाताना लाकडं घेऊन जायचे. लाकडं घेऊन जायचे म्हणजे गुरुला मारायचं नाही. तर लाकडं घेऊन जाण्याचा अर्थ आहे की गुरुची सेवा करणे. जे यज्ञासाठी गुरु लाकडं वापरायचे तर ते शिष्य जमा करायचे. तर आपल्या वैदिक ग्रंथामध्ये श्रुती आणि स्मृती दोन्ही प्रकारच्या साहित्यामध्ये या मुद्द्याला खूप जोर दिलाय की आध्यात्मिक मार्गामध्ये जर प्रगती करायची असेल तर व्यक्तीला प्रामाणिक गुरुकडे जावं लागेल. आता हा प्रामाणिक गुरु कोण आहे खूप मोठा विषय आहे. त्याच्यावरती आपण विस्तारित चर्चा कर्णधार या विषयावरती केली आणि YouTube मध्ये पण तो क्लास आहे. तुम्ही जर नसेल ऐकला तर ऐकू शकता, कारण तो विषय खूप मोठा आहे की गुरु प्रामाणिक संप्रदायामध्ये असला पाहिजे, त्याचं वागणूक कशी असली पाहिजे, त्याने स्वतःला देव नाही म्हटलं पाहिजे. तर इथे महत्वाचा मुद्दा काय आहे, हे कशावरून भगवंत प्रभुपाद असं तात्पर्य सांगतात की गुरुची गरज आहे. कारण इथे अर्जुनाने आता भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारले. कुठून समजतंय, शिष्यस्ते अहम या शब्दावरून की मी तुझा शिष्य आहे. शाधी माम, शाधी म्हणजे उपदेश कर. कृष्णा मी तुला आता गुरु म्हणून स्वीकारले आणि तुझं शिष्यत्व पत्करले, तर तू आता मला उपदेश कर. तर या मुद्द्यावरून प्रभुपाद कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुची काय आवश्यकता आहे याबद्दल तात्पर्यामध्ये काही मुद्दे लिहितात. ते तुम्ही परत वाचू शकता किंवा तो कर्णधारचा क्लास परत ऐकू शकता जर तुम्हाला काही मुद्दे माहिती नसतील तर. नंतर प्रभुपाद जगाच्या स्वरूपाबद्दल बोलतात. आता अर्जुन एवढा महान व्यक्ती आहे, त्याला पण समजत नाही की मी काय करू. कारण आपल्यापेक्षा तर अर्जुनाने खूप जास्त शास्त्र ऐकले होते, वाचले होते आणि आताच्या पेक्षा तेव्हाचा काळ अधिक शुद्ध होता. त्याची बुद्धी पण चांगली प्रखर होती, चांगलं वैदिक ज्ञान पण होतं, तरी सुद्धा अर्जुनाला निर्णय घ्यायला जमत नव्हतं. तर प्रभुपाद काय म्हणतात की ही जगाचं स्वरूपच आहे की जगामध्ये जसा जंगलामध्ये कोणी जाऊन आग लावत नाही पण वनवा पेटतो, असं म्हणतात जे मोठ्या मोठ्या जंगलामध्ये आग लागते ते केवळ हवेमुळे, बांबूची झाडं एकमेकाला घासल्यामुळे थिंडी उडते आणि आग लागते. तसं या जगाचं स्वरूप आहे की कुठल्याही कारणाशिवाय अशा गोंधळाच्या परिस्थिती व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. कोणालाही वनवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडाव्या याबद्दल ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. परत प्रभुपाद या गुरुचं काय महत्व आहे याच्याबद्दल बोलत आहे. कारण अर्जुन इथे काय म्हणतो की मला समजत नाही कृष्णा काय करूया, धर्म काय, अधर्म काय, क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य काय, दूर करू की नको करू, मला हे काही समजत नाही. त्याच्यामुळे माझी तुला विनंती आहे की निश्चितपणे तू मला सांग. स्या निश्चितम ब्रूही, ब्रूही म्हणजे बोल,
आणि का बोल, आता मी तुला मित्र म्हणून नाही स्वीकारते, आता मी तुझा गुरु म्हणून स्वीकार करतोय, तेव्हा तू मला निश्चितपणे उपदेश कर. तर या अर्जुनाच्या शिष्यत्व पत्करण्याच्या घटनेमुळे प्रभुपाद व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुच्या महत्वाबद्दल बोलतात. तर गुरु कसा असावा, काय असावा, याची आपण विस्तारित चर्चा कर्णधारच्या क्लासमध्ये केलेली आहे. नंतर पुढे एक शब्द येतो की का बरं व्यक्तीने आयुष्यामध्ये असे प्रश्न सोडवले पाहिजे किंवा आध्यात्मिक मार्गाची गरज काय. तर याला आधारित प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की वैदिक ग्रंथानुसार बृहदारण्यक उपनिषद असं सांगतात, येवा एतद अक्षरम गार्गी आदित्वा अस्मा लोकान प्राप्ती सह कृपणः, पान नंबर 62 वरती आहे. समजा एक मनुष्याने जन्म घेतला आणि आपल्या जन्माचं किंवा आपल्या इथे येण्याचं कारण काय आहे किंवा मृत्यूनंतर काय आहे, सर्व लोक जातात कुठे, येतात कुठून, या समस्या काय आहेत, या मूलभूत प्रश्नांची जर विचारणा केली नाही आणि कुत्र्या मांजराप्रमाणे जरी व्यक्तीने आपला जीव सोडून दिला, तर कुत्र्या मांजरांचं आयुष्य तुम्हाला माहिती काय की दिवसभर त्यांना फक्त कुठे खायला मिळेल, कुठल्या कोणाच्या तरी घरी जाणार आणि त्यांचा पूर्ण दिवसाचा उद्देश काय असतो की पोट भरणे, नंतर झोप आली तर झोपी जाणे आणि विशिष्ट वेळी मुलांना जन्म देणे, आणि असं करत करत ते कधी त्यांचं आयुष्य संपून जातं आणि त्यांचा मृत्यू पण होतो. परंतु हे जर मनुष्याने पण केलं तर अशा मनुष्याला वैदिक ग्रंथानुसार कृपण म्हटलं जातं. कृपण म्हणजे कनिष्ठ स्तरावरचा व्यक्ती, किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये कंजूस म्हणतो. कंजूस शब्द एक्झॅक्टली तर बरोबर नाही होणार, तर कृपण म्हणजे कनिष्ठ व्यक्ती असं म्हणू, की जो माझ्या जन्माच्या, माझ्या अस्तित्वाचं काय कारण आहे याच्याबद्दल प्रश्न न विचारता केवळ पशुसारखं जीवन जगतो आणि पशुसारखा मृत्यू पावतो, तर तो कृपण आहे. आणि याच्या विरुद्ध ब्राह्मण म्हणजे कोण, येतद अक्षरम गार्गी. आता गार्गी ही चर्चा होते दोन व्यक्तीमध्ये. मला वाटते एक ऋषी त्यांच्या मुलीला हे उपनिषद सांगतायत, तिचं नाव गार्गी आहे. येतद अक्षरम गार्गी विदित्वा अस्मा लोकान प्राप्तीस ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे कोण, आता जन्माने पण आपल्याकडे ब्राह्मण म्हटलं जातं, परंतु शास्त्रानुसार ब्राह्मण कोणाला म्हणायचं, या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो त्याला ब्राह्मण म्हणायचं. खरा ब्राह्मण म्हणजे कोण, की जो विचार करतो की माझ्या अस्तित्वामागे काय कारण आहे आणि या नेहमीच्या समस्या मी नित्यसाठी कशा सोडवू शकतो, यासाठी जो व्यक्ती आयुष्यामध्ये प्रयत्न करतो त्या व्यक्तीला म्हणायचं ब्राह्मण. नंतर सगळ्या शेवटी गीता कशी समजून घ्यायची यासाठी प्रभुपाद बोलतात. त्याच्या आधी प्रभुपाद म्हणतात की कृपण व्यक्ती कसा विचार करतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांची मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढीतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्ये अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. केवळ मुलांना जन्म देणे आणि त्यांना लहानाचं मोठं करणे, त्यांची लग्न करणे ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. ते पशु पक्षी पण करतात, कुत्रे वाघ पण करतात. म्हणजे वाघांना पण मुलं असतात, ते त्यांना ठराविक काळापर्यंत मोठं करतात. तर ही काही खूप मोठी गोष्ट नाही. परंतु आधुनिक काळामध्ये अशी परिस्थिती आली आहे की कुटुंबाला लहानाचं मोठं करणं याच्यामध्येच व्यक्ती स्वतःला खूप मोठं समजतो, की मी नोकरी मिळवली, चांगल्या मुलीसोबत लग्न केलं, मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांचे लग्न करून दिले, आणि अध्यात्माबद्दल काय केलं तर काहीच नाही केलं. परंतु वैदिक संस्कृती अशी नाहीये. वैदिक संस्कृतीमध्ये अध्यात्म हा सेंट्रल पॉइंट आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या आजूबाजूच्या आहेत. परंतु आधुनिक काळामध्ये काय होतं की कुटुंबच सेंट्रल पॉइंट होतो आणि अध्यात्म बाजूची भूमिका घेतो. जसं की मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं असेल, गौरांग प्रभू सांगतात की भारतामध्ये आध्यात्मिकता कशी आहे की लोक खूप चांगली भाजी बनवतात, त्या भाजीमध्ये भरपूर पदार्थ टाकतात आणि शेवटी तिला सजवण्यासाठी कोथिंबीरचा काही पानं टाकतात. तर लोकांचं आध्यात्मिकता कशी आहे की सगळं इंद्रिय तृप्ती वगैरे सगळं करायचं त्या भाजीसारखं, आणि अध्यात्म म्हणजे सकाळी उठून फक्त देवाला 2 अगरबत्ती फिरवायची किंवा एखाद्या वर्षातून 6 महिन्याला कधीतरी मंदिरात जाऊन यायचं, यालाच देव आध्यात्मिकता समजतात. परंतु ही खरी आध्यात्मिकता नाहीये. आणि दिवसभर दिवस रात्र व्यक्ती नेहमी कुटुंबाबद्दलच विचार करत राहतो की कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार. कुटुंबाचं पालन पोषण करणे ही आपली जबाबदारी आहे, परंतु स्वतःच्या आत्म्याची प्रगती झाली पाहिजे हा विचार पण खूप महत्वाचा आहे.
परंतु आधुनिक काळामध्ये याच्याबद्दल लोक विचार करत नाहीत आणि अशा लोकांना कृपण असं म्हटलं जातं, म्हणजे जो आपल्या आत्म्याबद्दल काही विचार करत नाही. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबियाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. अर्जुनाला कळाले की ही आसक्ती चुकीची आहे आणि याच्यामुळेच माझा गोंधळ होतोय. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. त्याच्यामुळे आपल्याला पण आयुष्यामध्ये जर समजत नसेल की गुरूंचं पण काय कर्तव्य आहे, आधुनिक काळामध्ये गुरु पण काय करतात की वर्षा 6 महिन्याला शिष्याच्या घरी जाणार, त्याच्याकडून दक्षिणा घेणार, कपडे वगैरे घेणार, धान्य घेणार आणि मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. परंतु वस्तुतः गुरुचा आणि शिष्याचा संबंध असा नाहीये. शिष्यापासून संपत्ती मिळवणं हा गुरुचा कधीच उद्देश नव्हता. जर तुम्ही पारंपरिक भारत जर बघितला असेल तर गुरुवर्ग नेहमी गरीबच असायचे, कारण त्यांचा आयुष्याचा मुख्य उद्देश असायचं की अध्यात्माबद्दल चर्चा, अभ्यास किंवा चिंतन करणे. परंतु मॉडर्न काळामध्ये काय झालं की फॅशनसाठी आपल्याला पण असा गुरु पाहिजे की ज्याने जास्त गोष्टी नको सांगायला, की हे खाऊ नका, हे करू नका असं सांगणारा गुरु कोणाला आवडत नाही. तुम्हाला वाटेल ते खा, वाटेल ते प्या, फक्त मला दक्षिणा द्या, असा गुरु सगळ्यांना आवडतो. परंतु हा खरा गुरु नाहीये. त्याच्यामुळे गुरु निवड करताना पण आपण विचार केला पाहिजे की मला पाहिजे तसा सांगणारा गुरु आहे का शास्त्र काय सांगते तो सांगणारा गुरु आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर भगवद्गीता कशी समजून घ्यायची याच्याबद्दल पण प्रभुपाद इथे सांगतात शेवटच्या ओळीमध्ये. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. जसे की आपण पहिल्या क्लासमध्ये चर्चा केली की भारतामध्ये किंवा जगामध्ये गीतेवरती 700हून अधिक टीका टिप्पणी उपलब्ध आहेत. तरी सुद्धा आपण प्रभुपादांची टीका का वापरतोय? कारण की इतर म्हणजे काही प्रामाणिक पण आहेत, पण बऱ्याचदा टीकेमध्ये काय लेखकांनी स्वतःला वाटेल ते मुद्दे सांगितलेत. त्याच्यापैकी काही लेखकांचं काय म्हणणं असतं की कृष्णाला शरण जाण्याची गरज नाही किंवा कृष्ण नावाची कोणी व्यक्ती नाहीये, तर त्याच्या आतमध्ये कोणीतरी अजन्मा आहे, त्याला आपण शरण जायचं. तर प्रभुपाद या मुद्द्याचं खंडन करतात. प्रभुपाद म्हणतात अर्जुन तर असं म्हणत नाहीये की कृष्णा तुझ्या मधल्या कोणत्या तरी अजन्मा व्यक्तीला मी शरण जातो. अर्जुनाने कृष्णाची शरण घेतली, तसंच आपल्याला पण भगवंतांची शरण घ्यावी लागेल, तेव्हाच आपल्याला गीता समजेल. जर आपला कृष्णावरतीच विश्वास नाहीये तर त्यांना सांगितलेल्या शब्दावरती काय विश्वास असणार आहे? तर हा मुद्दा प्रभुपादांनी सांगितला. तर या श्लोकामध्ये महत्वाचं आपण काय बघितलं, इथे अर्जुन म्हणतोय की मला धर्म काय आहे अधर्म काय ते समजत नाहीये, मी तुझं शिष्यत्व पत्करलंय, त्याच्यामुळे मला तू निश्चितपणे उपदेश कर. आणि यावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की जसा अर्जुन गोंधळात आहे तसं आपण सगळे गोंधळामध्ये पडतो जीवन जगत असताना. म्हणून प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरुची गरज आहे आणि हा गुरु कसा असावा याच्याबद्दल पण आपण चर्चा केली. आणि कृपण म्हणजे असा व्यक्ती की जो अध्यात्माबद्दल विचार करत नाही, केवळ पशुप्रमाणे जीवन जगतो. आणि ब्राह्मण म्हणजे याच्या विरुद्ध व्यक्ती. आणि शेवटी भगवद्गीता कशी समजून घ्यायची, तर अर्जुनासारखी समजून घ्यायची. अर्जुन जसा भगवंतांना शरणागत गेला तसा आपल्याला भगवंतांना शरणागत जावं लागेल. ही जी विद्वान लोकांनी काही उलटसुलट जी टीका टिप्पणी दिली आहे तशा पद्धतीने नाही. तर आता 8व्या श्लोकामध्ये अर्जुन पुढे काय बोललो ते बघूया. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यशोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवापे भूमौ वसपत्नम वृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्यम. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांना अर्जुन बोलला की कृष्ण तू मला धर्माबद्दल नक्की काय ते सांग, मला समजत नाही, मी गोंधळलोय. तर इथे मग भगवंत त्याला म्हणतील की अरे तू मला कशाला विचारतोय, इथे तर माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत, तू व्यासदेवांना विचार. व्यासदेवांनी सगळे ग्रंथ लिहिले, त्यांना जाऊन विचार, भीष्माला विचार, भीष्म खूप वयाने मोठे आहेत. तर अर्जुन या श्लोकामध्ये काय म्हणतो, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात्. कृष्णा इथे मला तुझ्यापेक्षा हुशार व्यक्ती कोणीच नाही असं माझी पूर्ण खात्री आहे. तर मी विश्वनाथ ठाकूरांच्या तात्पर्यातून सांगतो, तिथे ते म्हणतात की अर्जुन असा बोलतो की अरे बृहस्पतीपेक्षा पण तुम्हीच जास्त बुद्धिमान आहात. आणि ही वस्तुस्थिती आहे, भगवंतापेक्षा अधिक बुद्धिमान कोण असेल. त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की तुम्हीच मला सांगा, मी दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही. मग कृष्ण म्हणतील की ठीक आहे,
की तू आता म्हणतोय की मला गोंधळ झालाय किंवा मला समजत नाहीये, काय करू आणि माझी इंद्रिय शुष्क पडत आहेत. परंतु तू जर युद्ध केलं आणि हे साम्राज्य मिळवलं तर मग तू जीवनामध्ये आयुष्य करू शकशील. मग तुला असं वाटणार नाही की माझी इंद्रिय शुष्क पडत आहे. तर अर्जुन म्हणतो की कृष्णा, ही पृथ्वीच काय, मला स्वर्ग जरी मिळाला तरी मला या दुःखातून मी बाहेर येईल असं मला वाटत नाही. तर हा मुद्दा खूप लक्ष देण्यासारखा आहे. प्रभुपाद पण तात्पर्य सांगतील. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की आयुष्यामध्ये पैसे कमावले किंवा पदप्रतिष्ठा कमावली, संपत्ती, नाव, लौकिक, एज्युकेशन, डिग्री, या सगळ्या गोष्टी कमावल्या म्हणजे आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होईल. तुम्हाला मी आधी पण कदाचित सांगितलं असेल की माझा एमबीबीएस सोबतचा एक मित्र होता. आम्ही दोघांनी सोबत एमबीबीएस केलं. नंतर मी आश्रमात आलो. नंतर त्याने एमडी केलं. एमडी करून डीएम केलं. आता तो हृदयरोग तज्ञ आहे. परंतु बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मला फोन केला आणि बोलला की मला असं वाटायचं की एमबीबीएस मध्ये मला समाधान नाही, मी एमडी करायला पाहिजे. एमडी मध्ये वाटलं अरे एमडी मध्ये समाधान नाही, मी डीएम करायला पाहिजे. ते म्हणतो आता मी हृदयरोग तज्ञ आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, माझं लग्न पण झालंय, 2 मुलं आहेत, तरी पण आयुष्यामध्ये असं वाटतं काहीतरी कमतरता आहे. तर हे अर्जुनाच्या सांगण्यावरून आपल्याला समजेल की अर्जुन काय म्हणतोय की एमबीबीएस एमडीची डिग्री नाही तर स्वर्ग जरी मिळाला तरी या अशांततेपासून व्यक्ती कधीच मुक्त होणार नाही किंवा हे असमाधानाची जी भावना आहे ती जाणार नाही. कारण समाधान केवळ अध्यात्मामध्ये आहे किंवा मी कोण आहे आणि माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे हे जेव्हा व्यक्ती वास्तविकपणे जाणेल तेव्हाच त्याला शाश्वत आनंदाची अनुभूती होईल. भौतिक पदार्थ, व्यक्ती, वस्तू, नातेवाईक, नावलौकिक, पद, प्रतिष्ठा याच्यामध्ये हे समाधान कधीच मिळणार नाही. हे प्रभुपाद तात्पर्य सांगतात. कशावरून बोलतात? कारण अर्जुन म्हणतोय की मला स्वर्ग जरी मिळालं तरी मी सुखी नाही होणार. आपल्याला तर स्वर्ग इतक्या गोष्टी तर आपण कधी मिळू नाही शकणार. तर भौतिक ज्ञानाचे तोकडेपणाबद्दल काय म्हणतात की अर्जुनाने आधी बरेच युक्तिवाद दिले होते की कृष्णा, अर्थशास्त्रानुसार आतुताईला मारलं पाहिजे, परंतु धर्मशास्त्रानुसार नाही मारलं पाहिजे. म्हणजे अर्जुनाकडे पण ज्ञान होतं. तर प्रभुपाद या ज्ञानावर आधारित काय बोलतात, जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे. तो समोरचा मुद्दा आहे. तर पहिला मुद्दा हा आहे की भौतिक ज्ञानाने किंवा भौतिक पद प्रतिष्ठेने व्यक्ती मूळ समस्या सोडवू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण असं म्हणत नाही की तुम्ही संपत्ती कमावू नका किंवा पद प्रतिष्ठा कमावू नका, असं नाहीये. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये संपत्ती कमावू शकता. बरेच भक्त करोडोपती आहेत. परंतु हे माहिती असले पाहिजे की या गोष्टी आपल्या मूलभूत प्रश्न नाही सोडवू शकणार. तर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावा लागेल. मग गुरु कोणाला म्हणायचं? तर गुरु कोणाला म्हणायचं याच्याबद्दलची प्रभुपाद तात्पर्यात काही मुद्दे लिहित आहेत. पान नंबर 63 वरती. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नाही, यही कृष्ण तत्ववेत्ता सही गुरु आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं की गुरु म्हणजे ब्राह्मणच असला पाहिजे किंवा गुरु म्हणजे संन्यासीच असला पाहिजे. तर इथे चैतन्य चरितामृत मधून प्रभुपाद सांगतात की गुरु शूद्र पण असू शकतो. तर गुरुचा मूलभूत पात्रता काय आहे की यही कृष्ण तत्ववेत्ता, त्याला भगवंतांबद्दलचं तत्व माहिती असलं पाहिजे की आत्मा काय आहे, कृष्ण काय आहे, दोघांचा संबंध काय आहे, भक्ती काय आहे, कशी भक्ती केली पाहिजे. तर ह्या ज्या मूलभूत गोष्टी ज्या व्यक्तीला माहिती आहे तो गुरु होण्यासाठी पात्र आहे. असं नाही की तो संन्यासीच असला पाहिजे. एखादा व्यक्ती गृहस्थ असून पण गुरु होण्यासाठी पात्र आहे. जसे की आपण कर्णधार मध्ये बघितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16-17 वर्षाचं आहे, परंतु चांगदेवांचं वय 1400 वर्ष होतं. परंतु चांगदेवाने ज्ञानेश्वर माऊलीला गुरु म्हणून स्वीकारलं. तर गुरुचं वय कमी पण असू शकतं, गुरु गृहस्थ पण असू शकतो किंवा शूद्र पण असू शकतो, ते महत्वाचं नाहीये. त्या व्यक्तीला कृष्ण तत्व किती माहिती आहे हे महत्वाचं. तर गुरुचा कसा स्वीकार करायचा याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. नंतर दुसरा पण एक श्लोक दिला पद्मपुराणातून की समजा एखादा ब्राह्मण आहे, त्याला षटकर्म सगळी माहिती आहेत, जे काही ब्राह्मणाचे कर्म असतात, आणि मंत्रतंत्र पण सगळे माहिती आहेत, मंत्र कसे उच्चारायचे वगैरे, परंतु तो वैष्णव नाही, म्हणजे तो भक्ती करत नाही. तर अशापेक्षा वैष्णव सो पच गुरु, शो म्हणजे कुत्रा, पच म्हणजे पचन करणारा. जो व्यक्ती कुत्र्याला पचवतो म्हणजे तो व्यक्ती कुत्र्याला त्यानं खाल्लं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या शब्दात शोपच म्हणजे चांडाळ. आपल्याकडे चांडाळ म्हणतात, चांडाळ म्हणजे कुत्रे खाणारे लोक.
जर एखादा व्यक्ती कुत्रा जरी खात असेल किंवा त्याने आधी खाल्ला जरी असेल, परंतु जर आता त्याच्याकडे कृष्णाबद्दलचं कृष्ण तत्व जर त्याला उमगलं असेल, तर अशा व्यक्तीचा आपण गुरु म्हणून स्वीकार करू शकतो. तिच्या विरुद्ध जरी व्यक्ती शास्त्रामध्ये खूप पारंगत आहे, जन्माने ब्राह्मण आहे, सगळे मंत्र त्याला येतात, परंतु भक्ती करत नाही, तर अशा व्यक्तीचा आपण गुरु म्हणून नाही स्वीकार केला पाहिजे. याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. नंतर जीवनातल्या खऱ्या समस्या काय आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, याबद्दल प्रभुपाद तात्पर्य सांगतात. प्रभुपाद म्हणतात की जगामध्ये खूप श्रीमंत देश आहेत, परंतु या लोकांनी या मूळ समस्या सोडवल्या का? अमेरिकेमध्ये पण लोकांचा मृत्यू तर होतोच, तर या खऱ्या वास्तविक समस्या आहेत. तर ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला अध्यात्माचं गरज पडणार आहे. नंतर जसं आपण आधी चर्चा केली की भौतिक प्रगती किती जरी केली किंवा स्वर्ग जरी मिळवला तरी व्यक्तीला समाधानाची प्राप्ती नाही होणार. यावरून प्रभुपाद सांगतात की आणि ही जी भौतिक प्रगती आहे किंवा स्वर्गाची प्राप्ती ती शाश्वत नाहीये. जसे आपण गीतेमध्ये समोर अभ्यास करू तेव्हा एका ठिकाणी श्लोक येईल 9व्या अध्यायात, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशांती. जेव्हा व्यक्ती पुण्य करून स्वर्ग लोकात जातो आणि या पुण्याचा साठा संपल्यावर त्याला परत पृथ्वीवरती यावं लागतं. तर स्वर्ग सुद्धा शाश्वत नाहीये. जरी आपण आपल्या घरी कोणाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या फोटोच्या समोर लिहितो स्वर्गवासी किंवा स्वर्गीय म्हणून, परंतु तो व्यक्ती नेहमीसाठी स्वर्गामध्ये राहील असं नाहीये. जेव्हा त्याचे पुण्य संपतात, हे गीता सांगते 9व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर मला वाटते 20-22 असेल, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. जेव्हा व्यक्तीचं पुण्य संपतं तेव्हा त्याला स्वर्गातून हाकलून दिलं जातं. याचा अर्थ काय की स्वर्ग पण शाश्वत नाहीये. किंवा समजा एखाद्या व्यक्तीचं असं जरी पुण्य असेल की तो खूप काळासाठी स्वर्गात राहू शकतो, परंतु स्वर्गच स्वभावताच नित्य नाहीये. काही काळानंतर स्वर्गाचा पण नाश केला जातो, जसं की आपण प्रलय म्हणतो, त्या प्रलयामध्ये स्वर्ग पण नष्ट होतं. तर स्वर्ग प्राप्ती जर शाश्वत नसेल तर या भौतिक जगामध्ये आपण जे मिळवलेला पैसा संपत्ती आहे ती कशी काय शाश्वत असू शकणार? तर याबद्दल प्रभुपाद या तात्पर्य सांगतात.